नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी आलेला हा सर्वात मोठा निर्णय. तुम्हाला मिळणार थेट 10,000 रुपये तसेच 15 वस्तू मोफत देण्याचा सरकारचा मोठा निर्णय. कोणकोणत्या वस्तू असणार, कुणाला मिळणार 10,000 रुपये, या सगळ्यांचा घेतलेला हा महत्त्वाचा आढावा. राज्यातील सगळ्यात मोठी बातमी. रेशन कार्ड धारकांसाठी जवळजवळ राज्यातील 1.5 कोटी रेशन कार्ड धारकांना होणार याचा फायदा. तर जवळजवळ 8 ते 9 कोटी नागरिक सुखावले. दिवाळीच्या मुहूर्तावरती सरकारने घेतलेला हा निर्णय सगळ्यात मोठा. सविस्तर जाणून घेऊया तुम्हाला काय करावं लागेल आणि काय नाही. तेव्हा शेतकरी बांधवांनो, हा निर्णय महाराष्ट्र हिताचा मानला जातोय. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी दिवाळीच्या दिलेल्या सरकारने ह्या शुभेच्छा अशा मानल्या जात आहेत, कारण की तुम्हाला रेशन कार्डवरती किट मिळणार असून ते 15 वस्तूंच्या तुम्हाला मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतलाय. मात्र 10,000 रुपये तुमच्या खात्यावरती, परंतु कोणत्या रेशन कार्ड धारकांना हे पैसे मिळणार ही देखील तेवढीच महत्वाची बाब आहे. पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी असेल किंवा पांढरा असेल, यापैकी कुणाला याचा फायदा होईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. ते आपण देखील सांगणार आहोत व्हिडिओमध्ये कोणत्या वस्तू आहेत. मात्र त्याच्या अगोदर तुम्हाला सरकारच्या या निर्णयाचं अभिनंदन करून तुम्हाला त्या सगळ्या बाबींची माहिती आपण इत्थंभूतपणे आपल्या या व्हिडिओ देणार आहोत. तेव्हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्र सरकार राज्यातील जनतेच्या हितासाठी खूप मोठे मोठे निर्णय घेत असते. लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जवळजवळ 1,70,00,000 महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. त्यानंतर राज्यातील जवळजवळ 3.5 लाख तरुणांना युवा रोजगार त्यांना सरकारने उपलब्ध करून दिला. या सगळ्या घोषणांसह महाराष्ट्र सरकारने ही आता मोठी योजना आणली. माझा शेतकरी दिवाळी, म्हणजे दिवाळीमध्ये माझ्या शेतकऱ्यांना 10,000 रुपये शेतकरी साजरी करण्यासाठी सरकार पैसे देऊ लागले. परंतु ही दिवाळी फक्त कोणत्या जिल्ह्यांसाठी आहे? सगळ्या जिल्ह्यांसाठी हा निर्णय लागू नाही. महाराष्ट्रातील फक्त मराठवाड्यातील 8 जिल्हे आणि विदर्भातील 11 जिल्हे, या जिल्ह्यांनाच हा निर्णय लागू असल्याचं सध्या सगळीकडून बोललं जाते. या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने हानी केली होती. त्या निर्णयाचं सगळीकडून स्वागत होते. शेतकरी संपूर्णपणे कोलमडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी 10,000 रुपये देणे, त्यांच्या शेतीसाठी वेगवेगळी कामं करण्यासाठी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं सगळीकडून जोरदारपणे स्वागत सध्या केलं जात आहे. त्यानंतर पुढची आणि महत्वाची बाब म्हणजे शेतकरी बांधवांना 15 वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तेल डबा, 15 किलोचा तेल डबा देखील तुम्हाला मोफत मिळणार आहेत. त्यासोबतच 14 अशा वस्तू आहेत ज्या वस्तू जर बाहेर गेल्या तर त्या अतिशय महाग आहेत. मात्र सरकारने त्या तुम्हाला योग्य दरात फ्री ऑफ कॉस्ट मोफत देण्याचा हा निर्णय घेतल्याने महाराष्ट्र सरकारचे आभार कसे मानावे असं सर्वसामान्य नागरिक म्हणू लागलाय. आता त्यासाठी तुम्हाला कोणती लागतील कागदपत्रे हे देखील महत्वाचं बघावं लागेल. तर बघूया, तुम्हाला हे सगळं घेण्यासाठी तुम्हाला कागदपत्रांची आवश्यकता आहे. तुम्हाला पहिल्यांदा तुमच्याकडे स्वतःच्या नावाचं रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. ते नसेल तर तुम्हाला याचा कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. रेशन कार्ड तुमच्या नावावरती असावं. तुमच्या घरातील कोणाचे जरी नावावर असलं तरी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. त्यानंतर पुढची महत्वाची बाब म्हणजे तुमच्याकडे स्वतःचं बँक अकाउंट खातं असणं गरजेचं आहे. बँक खात्यावर तुमचे ते 10,000 रुपये सरकार एका बटनावरती क्लिक करून तुमच्या खात्यावरती देणार आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड देखील तुमच्याकडे असायला हवं. आधार कार्ड नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत, सरकारने स्पष्ट करून सांगितलेलं आहे. तेव्हा आधार कार्ड देखील तुमच्याकडे महत्वाचं असायला हवे. 3 विषय. चौथी महत्वाची बाब सगळ्यात महत्वाची आहे. तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या खात्याची e-KYC केलेली असावी. जर तुम्ही e-KYC केलं नसेल तर तुम्हाला मात्र यामधला 1ही रुपया मिळणार नाही. हे सरकारने अगोदरच स्पष्ट केलं होतं. तेव्हा आता हे 4 महत्वाची कामं तुम्ही पुढच्या 2 दिवसामध्ये करायची. तुमच्याकडे 25 तारखेपासून तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास आता सुरुवात होत आहे. त्यानंतर पुढची आणि महत्वाची बाब, सगळ्यात महत्वाची म्हणजे या कोणकोणत्या रेशन कार्ड धारकांना पैसे मिळणार. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर तुमच्याकडे जर केशरी रंगाचं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याच्यापैकी फक्त 5,000 रुपयेच मिळतील. तुम्हाला सगळे 10,000 रुपये मिळणार नाहीत. त्यानंतर ज्यांच्याकडे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे त्यांना सरकार 10,000 रुपये देण्याचा सरकार मोठा निर्णय घेत होते आणि हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा मानला जात आहे. म्हणून ह्या 2 गोष्टी तुम्ही सगळ्यात महत्वाच्या लक्षात ठेवायच्यात.
त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला हे कधीपर्यंत मिळणार आणि कोणकोणत्या वस्तू आहेत ती वस्तूंची यादी देखील तुमच्यापर्यंत आता पोहोचलेच. मात्र सरकारच्या या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलंय. आता महाराष्ट्रामध्ये हा निर्णय सगळ्या जिल्ह्यांसाठी लागू नाही, मात्र तुमच्यापर्यंत मराठवाडा, विदर्भ या जिल्ह्यामध्ये हे निर्णय साधारणतः उद्यापासूनच पैसे देण्यास सुरुवात होईल. वस्तू तुमच्या गावात मोफत देण्यात येतील. सरकारने आजच स्पष्ट केलं आहे. तेव्हा सरकारचं तुम्ही अभिनंदन कोणत्या शब्दात कराल? प्रतिक्रिया द्या.